मनपा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मनपा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस। इच्छुकांची झुंबड उडणार। सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत इच्छुकांना अर्ज करता येणार। पुण्यात बंडखोरी टाळण्यासाठी भाजपची रणनीती। भाजपची यादी गुप्त तर 100 पेक्षा अधिक एबी फॉर्म दिल्याची ही माहिती समोर। अनेकांना फॉर्म न दिल्यानं नाराजींची संख्या वाढली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उदय सामंत यांना तातडीने पुण्याला पाठवलं। रात्री उशिरा पुण्यामध्ये विजय शिवतारे पत्रकार परिषद घेऊन स्वबळाचा नारा देणार होते। उदय सामंतांसोबत बैठक घेऊन अंतिम निर्णय घेणार। भाजप शिवसेनेला 17 जागा देण्याची तयारी। पुण्यात महापालिका निवडणुकीत काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील आघाडीवर शिक्कामोर्तब। 165 जागांपैकी काँग्रेस 100, 21 जागांवरती मनसे आणि उर्वरित जागांवरती ठाकरेंची सेना लढणार। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अंकुश काकडे, विशाल तांबे यांची अजित पवारांसोबत जागावाटपासंदर्भात बैठक सुरू। अजितदादांच्या जिजाई या बंगल्यावरती बैठक सुरू असल्याची माहिती। नागपूर महानगरपालिकेमध्ये भाजप शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं। नागपूरमध्ये शिंदेंची शिवसेना 8 जागा देणार असल्याचं कळतंय। तर रात्री उशिरा नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी पार पडली मॅरेथॉन बैठक। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा लढण्याचाही इशारा। मीरा भाईंदर पालिकेसाठी महायुती तुटली। भाजप शिवसेना स्वतंत्र लढणार। दोघांकडून देखील स्वबळाचा नारा। तर भाजप 95 जागांवर उमेदवार देणार असल्याची सूत्रांची माहिती। तिकीट वाटप करताना बंडखोरी होऊ नये यासाठी पक्षाकडून दक्षता। तर उमेदवारांना वेगवेगळ्या ठिकाणी बोलावून एबी फॉर्मचं वाटप। अकोल्यातही महायुती फिसकटली। भाजप राष्ट्रवादी एकत्र लढणार। अकोल्यामध्ये शिवसेनेचा स्वबळाचा नारा। तर 80 जागा लढवणार। माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांची घोषणा। अमरावतीत भाजप शिंदे सेना ही स्वबळावरती निवडणूक लढवणार। काल दिवसभर झालेला शिवसेना आणि भाजपच्या बैठकीत तोडगा नाहीच। शिवसेनेने 25 जागांचा दिलेला प्रस्ताव भाजपला अमान्य। यानंतर मनपा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूया। नागपूरमध्ये भाजपकडून बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवारांची यादी जाहीर न करता थेट एबी फॉर्मचं वाटप। अनेक ज्येष्ठ दिग्गज नगरसेवकांना भाजपनं डच्चू दिला। भाजपकडून 20हून अधिक तरुण उमेदवारांना ही संधी। नागपूरमध्ये वंचित काँग्रेसची आघाडी नाही। वंचित स्वतंत्र लढणार। पालिकेसाठी वंचितने काँग्रेसकडे 36 जागांचा प्रस्ताव दिला होता। काँग्रेसने केवळ 4 जागा देण्याची तयारी दाखवली। वंचित आता 24 प्रभागांमध्ये स्वतंत्र लढणार। नंदुरबार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुती झाली नाही तर शिवसेना स्वबळावर लढणार। आमदार आमशा पाडवी यांचा एकला चलोचा नारा। तर जिल्हा परिषदेवरती शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवण्यासाठी आम्ही एकटेही लढू, आमशा पाडवींचा इशारा। भाजप आमदार प्रवीण दरेकरांचे बंधू निवडणुकीच्या रिंगणात। प्रकाश दरेकर हे वॉर्ड क्रमांक 3 मधून निवडणुकीच्या रिंगणात। पुण्यामध्ये अजित पवारांच्या मॅरेथॉन बैठका सुरूच। रुपाली चाकणकर, रुपाली ठोंबरे पाटील बैठकीसाठी दाखल। बैठकीत एकत्र आल्यानं दोघीही समोरासमोर। मुंबईमध्ये ठाकरे बंधू पवारांच्या एनसीपीचा फॉर्म्युला ठरला। ठाकरेंची शिवसेना 165 जागांवर लढणार। तर राज ठाकरेंची मनसे 52 जागांवर उमेदवार देणार असल्याची सूत्रांची माहिती। पवारांची राष्ट्रवादी 10 जागांवर मुंबईत लढणार। कल्याणमध्ये इच्छुक उमेदवाराचा कहर। 10 दिवसात 2 पक्षात प्रवेश। फैजल जलाला यांची पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये उडी। तर 10 दिवसांपूर्वीच शिवसेनेत पक्षप्रवेश केला होता। तिकीट मिळणार नाही असा अंदाज येताच पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याची माहिती। ठाकरे बंधू स्वार्थासाठी एकत्र येत आहेत। भाजपचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरींची ठाकरे बंधूंवर टीका। तर ठाकरे बंधूंनी हिंदुत्व आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडलेत। विजय चौधरींचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल। उल्हासनगरमध्ये टीम ओमी कलानी धनुष्यबाणावरती निवडणूक लढवणार। दोस्तीचं गठबंधन या नावाखाली निवडणूक लढवणार असल्याचं समोर। उल्हासनगरमध्ये शिंदेंची शिवसेना, टीम ओमी कलानी साई पक्षाचं जागा वाटप जाहीर।